नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या देश विदेशातल्या टॉप 15 घडामोडी. मणिपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आसाम रायफल्सच्या एका सैनिकाने त्याच्या साथीदारांवरच गोळीबार केला व नंतर आरोपी जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलंय. या गोळीबारात 6 जवान जखमी झाले. सर्व जखमी जवानांना चुराचंदपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमेझॉन आणि गुगल सारख्या दिग्गज कंपन्यांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली होती, पण आता अतिरिक्त मनुष्यबळ कमी करण्याच्या या कंपन्यांचा प्रयत्न आहे. अशातच दिग्गज ई कॉमर्स रिटेलर ईबे कंपनी 1000 नोकऱ्या कमी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही नोकर कपात कंपनीच्या एकूण मनुष्यबळाच्या सुमारे 9% आहे. ईबीचे सीईओ जेमी इयानोन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रातून ही माहिती उघड झाली आहे. कॅनडाच्या दुर्गम प्रदेशातील फोर्ट स्मिथ जवळ एका खाण कंपनीतील कामगारांना घेऊन जाणारे छोटे विमान मंगळवारी कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय. रिओ टिंटो या खाण कंपनीशी संबंधित डायविक हिऱ्याच्या खाणीकडे जात असताना हे विमान कोसळले. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सकाळी 8:50 सुमारास फोर्ट स्मिथ जवळ उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये. यंदाचा 96वा ऑस्कर 2024 पुरस्कार सोहळा 10 मार्च रोजी पार पडणार आहे. मंगळवारी सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्कर 2024 साठीची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता ही नामांकने जाहीर झाली आहेत. अमेरिकन ओपनहायमर, दी झोन बार्बी, ऑफ इंटरेस्ट फिक्शन, एनाटॉमी ऑफ अ फॉल, दी होल्ड ओव्हर्स, किलर्स ऑफ द फ्लॉवर मून, माएस्ट्रो, पास्ट लाईव्स, पुअर थिंग्स या चित्रपटांना नामांकनाच्या यादीत स्थान मिळालंय. पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयाने सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी 7 प्रकरणांमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जामीन बहाल केलाय. 9 मे रोजी लष्करी आस्थापनांवर झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात त्यांना अंतरिम दिलासा देण्यात आलाय. लाहोर उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेत, पण या आदेशामुळे इम्रान यांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सहभागी होण्याबाबत कोणताही दिलासा मिळाला नाहीये. व्हिएतनाममधील पाक दूतावासासमोर अफगाणी समुदायाने पाकिस्तान विरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. व्हिएतनाममधील अफगाण कल्चरल असोसिएशन आणि पशूतन तहफूज मुव्हमेंटच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली होती. पश्तून तहफूज मुव्हमेंटचे अध्यक्ष आणि सहसंस्थापक मंजूर अहमद पश्तून यांची बेकायदेशीर अटक आणि पाकिस्तानमधून अफगाणी नागरिकांना हुसकावून लावले जाण्याचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने केली गेली. कुवेतने अवैधरित्या राहणाऱ्या सुमारे 1 लाख लोकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतलाय. कुवेत सरकारने रविवारी अल्पकालीन दंडमाफी योजनेला स्थगिती दिली. देशात राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याचा निर्णयही घेण्यात आला. याच निर्णयाचा परिणाम कुवेती व्यक्ती आणि कंपन्यांवरही होणार आहे, जे बेकायदेशीरपणे स्थलांतरित नागरिकांना कामावर ठेवतात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या लष्कराच्या पथसंचलनामध्ये यंदा फ्रान्सच्या लष्कराची तुकडीही सहभागी होणार आहे. या संचलनामध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सच्या लष्कराच्या तुकडीला निमंत्रण देण्यात आले. फ्रेंच फॉरेन लीजनचे कॅप्टन लॉइक अलेक्झांड्रे यांनी या संचलनात सहभागी होण्याचा मान मिळवल्याबद्दल फ्रान्सच्या लष्कराला अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया दिली आहे. स्थलांतरित विद्यार्थ्यांबाबत कॅनडा सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. विद्यार्थी विजावर 2 वर्षांची मर्यादा कॅनडा सरकारने जाहीर केली आहे. विजा परवानग्यांमध्ये 35% कपात करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलाय. या मर्यादेसह 2024 मध्ये परवान्यांची संख्या 3,64,000 पर्यंत कमी होईल. कॅनडा सरकारच्या या निर्णयाचा भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम होणार आहे. आशियाड क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीने BWF जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळवलंय. मलेशिया ओपन सुपर 1000 व इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावल्यानंतर सात्विक चिराग या भारतीय जोडीने प्रथम स्थान मिळवलंय. गेल्या वर्षी हँगझो आशियाड क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर भारतीय जोडीने प्रथमच आपला क्रमांक 1 चा दर्जा प्राप्त केलाय. युक्रेनचे 65 युद्धबंदी असलेले रशियाचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. IL-76 हे मालवाहतूक करणारे विमान युक्रेनच्या सीमेजवळील पश्चिम बेलग्रुड भागात कोसळले असल्याची माहिती रशियाने दिली आहे. बुधवारी हा अपघात झाला आहे.
वृत्तसंस्था रिया नोवोस्तीने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार विमानात युक्रेनचे 65 युद्धबंदी होते. हे सर्वजण युक्रेन लष्कराचे कर्मचारी होते. या अपघातात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. अनेक उल्का या पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात जळून जात असतात. पृथ्वीवर कोसळणाऱ्या उल्कांची खगोलशास्त्रज्ञांनी आधीच माहिती मिळवलेली असते, पण काही उल्कांचा छडा त्या पृथ्वीच्या वातावरणात आल्यावरच लागतो. आता अशाच एका उल्केचा जर्मनीच्या आसमंतात स्फोट झालाय. बर्लिन जवळील लाइपझिग नावाच्या परिसरात ही उल्का दिसलीये. सुदैवाने पृथ्वीवर कोसळण्यापूर्वीच तिच्यामध्ये स्फोट झाला व तुकडे विखरून पडले. भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवची आयसीसीने 2023 सालचा T20 प्लेअर ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे. सूर्यकुमारला सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळालाय. याआधी आयसीसीने आपल्या सर्वोत्कृष्ट T20 संघात सूर्यकुमारचा समावेश करून त्याला कर्णधार बनवलाय. सलग दोनदा सर्वोत्कृष्ट T20 खेळाडू ठरलेला सूर्या हा पहिला खेळाडू आहे. त्याने झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, युगांडाचा अल्पेश रमाझानी आणि न्यूझीलंडचा मार्क चॅपमन यांना मागे टाकत या पुरस्कारावर मोहर उमटवली. याआधी 2022 मध्ये सूर्याला हा पुरस्कारही मिळाला होता. बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट शैतान सध्या चर्चेत आहे. अजय देवगण या सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर आउट झाले होते. त्यासोबत निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. आता या चित्रपटामधील अजय देवगणचा फर्स्ट लुक समोर आलाय. सध्या अजय देवगणचा शैतान मधील फर्स्ट लुक सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोविड काळात अनेकांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गरजूंची मदत करतोय. त्यामुळे आज तो अनेकांसाठी सुपर हिरो झालाय. सध्या सोशल मीडियावर सोनू सूदच्या एका स्तुत्य उपक्रमाची चर्चा रंगली आहे. सोनू सूदने त्याच्या दी सूद फाउंडेशनच्या माध्यमातून एक नवा उपक्रम हाती घेतलाय. सोनू लवकरच त्याच्या आईच्या नावाने सरोज सूद या नावाने एक वृद्धाश्रम सुरू करणार आहे. सध्या तरी हे वृद्धाश्रम नेमकं कुठे असेल किंवा त्याविषयी आणखी माहिती समोर आली नाहीये. मात्र लवकरच तो या कामाकडे वळणार असल्याचं म्हटलं जात आहे.